नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार। आपण निघालोय श्रीमती सखुबाई गणपती सासणे यांच्या 75व्या अमृत महोत्सव वाढदिवसाला। 4 दिवसापूर्वी सासणे आलते घरी आणि म्हणाले आमच्या आजीच्या वाढदिवसाला आणि अमृत महोत्सवाला यायचं। आम्ही म्हणालो येऊया की मग सहकुटुंब सहपरिवार। त्यांच्याकडे प्लास्टिकचा एक पक्षी होता, त्यामध्ये पाणी घातलं तर पक्ष्याचा आवाज येत होता, ते वाजवले तर पक्षी गोळा होत होते। किती नवलच वाटाल तर आमची पोरगा मजा करत बसलीत की राव। आता आम्ही थेट निघालो वाढदिवसाला। मुहूर्त जास्त असल्यामुळे गाड्या फुल होत्या रस्त्यावर। कोल्हापुरात गाड्या म्हणल्यावर कमी नाही राव, त्यातनं वाट काढत जायला लागते की राव। आई माझा गुरु, आई कल्पतरू, सोक्याचे सागरू आई माझी। त्या ऐकल्यावर लहानपण आठवते आणि आपली आई पण आठवते। स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी। हुपरी तालुका हातकणंगले गावचे सुपुत्र, आपल्या बागडी समाजातील चांदी युवा उद्योजक आणि महाराष्ट्र राज्य बागडी समाज मच्छीमार व मच्छी व्यवसायात महासंघाचे शिलेदार श्री सुभाष गणपती सासणे यांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई गणपती सासणे यांच्या 75व्या अमृत महोत्सव वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला। आयुष्यभर काबाड कष्ट करून त्यांच्या मुलांना आणि त्या आईला म्हातार वयामध्ये जपणे हे त्यांच्या मुलांचं कर्तव्य असते। त्यांच्या भावनेतूनच आतापर्यंत सुंदर आरोग्य लाभलेल्या आपल्या आईचा वाढदिवस मोठ्या उत्साहाने करणे हे एक परम कर्तव्य आहे। हे कार्य श्री सुभाष सासणे व त्यांचे परिवार करत आहे, हे आपल्या समाजासाठी आदर्शवितच आहे म्हणायचं। श्री सुभाष सासणे यांच्या मातोश्री श्रीमती सखुबाई सासणे यांना त्यांची पुढील आयुष्य सुखाची आणि समृद्धीची आणि भरभराटीची जावो। त्यांनी आपल्या जीवनात 100वे पूर्ण करावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना। कार्यक्रमाबरोबर अनेक कार्यक्रम होता, तो म्हणजे राकेश आणि अर्चना यांच्या जुळा मुलांचा ट्विन्स बर्थडे म्हणा की काय। रिशांग आणि नारायणचा वाढदिवस म्हणले आई बाबा आणि बाळांच्या आत्या रवीना, पूजा आणि तेजू लय खुश राव। भाच्यांच्या वाढदिवसाला मजा असते, कारण यासनी केक आता डबल काय मिळणार हो। आपला की विषय कोल्हापुरात असंच काम असते हो। सगळे आनंद साजरा करायचा म्हणले एकत्र येऊनच करतात हो। बाबा म्हणजे राकेश काय सुट्टीच दिन आला राव। याला केक चारून आपण पण दणका द्याला केक चारा। राकेश म्हणला आम्हाला पण चारा की राव, ते मला खावा की राव। मग वाढदिवस शुभेच्छा देऊन केक खाऊन आलो मी राव। कार्यक्रम पार पडला आणि आम्ही डायरेक्ट शुभेच्छा सगळ्यांनी दिल्या आणि डायरेक्ट आलो की जेवायला। जेवणाचा पण विषय हार्ड काम केलं, पुरी होती आणि ताक पण संकट होतं। दिला की दणका राव। म्हणजे भाऊजी पण इचलकरंजी अमर गारवे पण बऱ्याच वर्षानंतर गाठ पडली, काय संकट जेव्हा बसली की राव। आम्ही घरी आलो, गाडीत बसलो, सोनपाणी बर्फाची बाटली घेतलेली घरातनच, कडे इसपर्यंत गार पाणी मस्त गाडीने प्यालो की राव। मित्रांनो कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा, जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। महेश बागडे अकाउंट फॉलो करा। नमस्कार मंडळी, बाय बाय।